कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो तुम्हाला कळत कसं नाही, देवाचा प्रसाद आहे म्हणायचा आणि सोडून द्यायचा। हा एवढं काय पडलंय तवा? हो उद्या चुकून आलंच कुणी बाळासाठी तर रुपालीचं काय होईल हे सगळं नुसतं कल्पना करूनच मला कसं तरी होतंय। कशाला कोण येते तवा? त्या पोराचे आईबाप तसलेच असतील। मावशी तुम्ही सारखं त्यांना का बोल लावताय? कारण ते बाळ हिथं सोडून गेले। असं कोणतरी बाळाला सोडून जातं का? एवढा विचार आता करायलाच नको, आपण घरी जाऊ। विचार केला पाहिजे मावशी। म्हणजे कुणीतरी ही बाहुली बाहेर फेकली होती आणि बाहुलीच्या जागी बाळ ठेवलं होतं। बाळ बदलून कोणीतरी बाहुलीला माग फेकून दिलं होतं। काय सांगतोय काय? हो सरकार, म्हणजे एखाद्याने ठरवलं की बाहुली फेकायची तर ती कुठं जाऊन पडल, नेमकी तेवढ्याच अंतरावर तशीच पडली होती बाहुली। अरे पण ही बाहुली नेमकी तीच आहे का? हो तीच आहे, मी हातात घेतली होती बाहुली। मी ही बाहुली कधीच विसरू शकत नाही। अरे ती ना कुणीतरी दुसऱ्यांनी घेतली असेल आणि टाकली असेल खेळ नाही म्हणून। हो मावशी, पोलीस मी आहे, तुम्ही नाही। आणि तुम्ही का नाकारताय होय? मी कशाला काय नाकारू? तुम्हाला ना काय करायचंय ते करा। नक्कीच काहीतरी गडबड वाटते अर्जा। काय बाया, नको ते शोधत बसलाय तुम्ही। मी म्हणते कशाला काय शोधत बसताय? नको ते कसं अर्जा, काय गोळ झालाय ते नीट शोध बर का तू। शोधणारच हो कदम, ज्या कोणी त्या बाळाला इकडे ठेवले ना त्याचा शोध घ्यायलाच लागणार। आपण आधी घरी जाऊया का? ते बाळ होय होय, रुपाली बाळ घेऊन तिकडेच गेलीये। तिनं बाळाला काहीतरी करायच्या आत आपल्याला गेलं पाहिजे। आता काय करणार आहे ती त्या बाळाला? अहो उलट एका परक्या बाळाला आईचं प्रेम दिल ती। मावशी तुम्हाला ते बाळ घरात आणायची लई घाई झाली वाटतं। झालं यांचं तर ना डोकं, मी ना काय बोलतच नाही, गप बसते आपली। चला निघू सगळेच। चल देवा, तर काय म्हणता काय होऊन बसले, तूच सांभाळ आता सगळं। घरी आता खरं खुरं बाळ आले तर आपल्याला अजूनच भास होते, पण तिला तेवढं त्यातून बाहेर काढ देवा। काय मागितलंस? तुझे भास बंद होते हेच मागितलं। आणि भास नसतील तर? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। घरातल्या सगळ्या खिडक्यांना जाळ्या लावून घेतो आधी। हा आणि बाळाला लागणारे कपडे, दुपटी, त्याला लागणारे डायपर सगळं आणायला पाहिजे आपल्याला। बरोबर। अरे थांबा थांबा थांबा, तुम्ही दोघं तुम्ही तर एकदम हरकूनच गेलाय तर। होय की आता गो बाया, थांबायचं कशाला तावा? अहो सरकार देवानी प्रसादच दिला म्हणायचा सपनीला आणि रुपालीला, त्याच्यामुळं आपण ह्या बाळाला चांगलं सांभाळू। बया देवानीच नेलं आणि देवानीच दिलं म्हणायचं काय? कुणाचं बाळ आहे हे तरी आपल्याला बघायला पाहिजे ना। सरकार बरोबर आहे तुमचं, माहिती काढली पाहिजे। काय ग आप्पे, हा तू का अशी गप बसलीस? आता घरातली सगळी एवढी खुशीत आहे आणि मग तुझं काय एवढं बारीक तोंड झालंय ग? मावशी अहो मी ठीक आहे, मी कशाला बारीक तोंड करून बसू? नक्की का का तुला तुझं बाळ सापडलं नाही म्हणून त्रास होतोय? ओ मावशी काय बोलताय, तोंडाला येईल ते बराळायचं का? अर्जुन नको त्यांच्याकडे लक्ष देऊस। घरातल्या कोणाचं काही चांगलं झालं तर सगळ्यात आनंदी होणारी कोण असेल ना तर ती अपर्णा आहे। वा वा दादा वा, एकदम बरोबर बोलला तू। इथं काय विषय चाललाय माहितीये तुला? उगाच बोलायचं म्हणून काही बोलायचं? चांगलंच माहिती मला, वहिनींनी कोणाचा तरी बाळ उचलून आणलंय। उचलून?
अरे काय बोलतोयस काय सुजय? हा देवळात सापडले. मला वाटतं की आपण असं कुणाचं तरी बाळ घरी नव्हतं आणायला पाहिजे. आणि रुपाली ताईंना आपण हॉस्पिटलमध्ये पाठवणार होतो ना, त्याचं काय झालं? नाही नाही नाही, आता तिला कुठं पाठवायची गरज नाही. हा असं कसं म्हणताय तुम्ही? हा अहो ती कशी वागत होती ती माहिती आहे सगळ्यांना. तिच्यामुळे जर बाळाला काही नुकसान झालं तर केवढ्यात पडायचं ते? अहो नाही काय करणार ती. आता पहिलं बी तिच्याकडे बाळ होतच ना. आता आपल्याला माहितीये की ती भावली होती म्हणून, पण तिने बाळाला किती चांगलं सांभाळलं. तसंच ती ह्या बाळाला बी चांगलं सांभाळल आणि ती आपोआप बरी बी होईल. होय बया, मला पटतंय मनीचं. हे पण शोध तर घ्यावा लागणार आहे. त्यात समजा काय कळलं तर? काय बाया, त्या बिचाऱ्या रुपालीचं चांगलं होतंय तर कशाला तुम्ही हाडकाठी आणताय फुकट? मावशी, अहो रुपाली त्यांची मानसिक स्थिती गंभीर आहे. त्यासाठी त्यांना डॉक्टरांकडे न्यायचं होतं ना. डॉक्टरांकडे एकदा दाखवलं तर आपल्याला काहीतरी अंदाज येईल. आणि आता तर त्यांच्या हातात खरं बाळ आहे. त्या बाळाला जर काही झालं, अगं त्या रुपालीनं त्या भावल्याला जीव लावला आणि मग खऱ्या बाळाला काय ती काय त्रास देणार आहे का? काय बी काय बोलती का आप्पे तू? होय आप्पे, अगं मला बी वाटतं की रुपाली बरी होईल आता. हो, रुपाली बाळाला नीट सांभाळेल असं मलाही वाटतं. बाळाला जर खरंच आपण आपल्या घरात ठेवणार असू तर नियमाने आपण त्याला दत्तक घेऊया. आले का हिचे नियम? बरं चला आता आपण जेवायला घेऊ. हा मी बी जरा बंट्याकडे जाऊन येते. त्याची तब्येत बरी नाहीये आणि त्याला खाऊ घालून येते. अर्जुन, तुला काय वाटतं बाळाबद्दल? आता शोध तर घ्यावासा वाटतोयच, म्हणजे घेतला पाहिजे खरं. पण आता तुझ्याकडं आणि रुपाली वहिनीकडे बघितलं ना की असं वाटतं की बाळ राहू दे घरात. हो सर. आणि बाळ जेव्हापासून घरात आलंय ना तेव्हापासून काहीतरी बदलल्यासारखं वाटतंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. माझं लग्न अरेंज मॅरेजच आहे. तसं तर माझं लग्न लवकर झालं, म्हणजे 16 वर्ष झालीत माझ्या लग्नाला. हा. आणि ते आधी बघायला मी नाहीच म्हणायचे, कारण मी लहान, म्हणजे माझी एज मला असं वाटत होतं की आणखी 2-3 वर्षांनी झालं पाहिजे. पण ते परत 2 वर्षांनी परत आले. ते चालेल म्हणजे थांबूनच होते की काय? थांबलेच होते. माझ्या वडिलांनी बघितलं की सगळं व्यवस्थित तर आहे, का बरं नाही म्हणते, असं करत झालं आमचं. काय करतात ते? प्रकाशनाचा व्यवसाय आहे. प्रकाशनाचा. अरे वा. नमस्कार. माझं अरेंज मॅरेज आहे आणि ते म्हणजे मला बघायला आले तेव्हा मलाही माहिती नव्हतं की ते बघायला येणार आहे. सकाळला मॉर्निंगला कोणीतरी येऊन गेलं की मुलगी बघायचा कार्यक्रम ठेवायचा आहे. हा ठीक आहे, ठेवायचा आहे. ते बघून गेले. तेव्हा मी म्हणजे तयार सुद्धा नव्हते, पण आम्हाला अशीच मुलगी बघायची आहे जी तयार नाही आहे. ठीक आहे. नंतर संध्याकाळला दुपारला हे आले आणि 8 दिवसांनी बस त्यांनी टीका लावण्याचा प्रोग्राम केला आणि 8 दिवसात परत 8 दिवसांनी लग्नच करून टाकलं. तर माझं अरेंज मॅरेज आहे. काय झालं होतं, प्रसंग असं होतं की मी जेव्हा MSc करत होती फर्स्ट इयरला, तेव्हा माझी एक शाळेची मैत्रीण होती अवंती. तर तिचं लग्न होतं आणि ते तिचे मामा आहेत. तर तिच्या लग्नात मला बघितलं होतं, पण त्या वेळेस किंवा तेव्हा काही प्रसंगच नाही झालं लग्नाचा. मग ती गोष्ट गेली 2 वर्षाला ते आगे फॉरवर्ड झाली ती. मग तेव्हा मग प्रसंग झालं की काय करायचं, मग लग्न ठरवून द्यायचं. मग एक आठवड्यात माझ्याकडचे त्यांच्याकडे गेले बघायला. मग तुम्ही कधी एकमेकांना बघितलं? आम्ही लग्नात बघितलं होतं. मग पुढच्या आठवड्यात ते माझ्याकडे आले होते, आमच्या घरी आले होते बघायला. तेव्हा बघितलं, तेव्हा बोलणं झालं आणि 2 आठवड्यानंतर आमचं तिलक झालं आणि मग लगेच लग्न. हो. तुमच्याकडे फार फास्ट आहे. कोविड हा टाइम असा होता की कोविड लग्नाचाही व्हायरस आला होता. बरं, तुम्ही मैत्री तुमची झाली एका नाचामध्ये, बरोबर? कसे आहेत तुमच्या 6 जणींचे स्वभाव? कोण सांगेल? असं कोण रागीट आहे?
त्या रागीट आहे एक. इतकी प्रेमळ आहे की त्याच्यानंतर ते जे जीव लावते ना आम्हाला सगळ्यांना ते आम्हाला खूप आवडतं. आम्ही तिला ताई सारखं मानतो. म्हणजे आमच्यामध्ये सिनियर असल्यामुळे. पण चला बाई रागीटपणा त्यांच्याकडे. शांत कोण आहे तुमच्या? ही शांत आहे. शांत आहे. चिरचिर चिरचिर करणार कोण आहे? 4 जण. हो सतत हे सगळं बोलल्यावरती घरी आज खुश होतील. त्यांची मनातली गोष्ट कोणीतरी सांगितली त्यांना खूप आनंद. पण कसे आहेत मिस्टर? कसे तुमचे मिस्टर? माझे मिस्टर खूप छान आहे स्वभावाने, गोड स्वभावी म्हणू शकतो आपण, पण त्यांच्या गोडपणाचा मी फायदा नाही घेत. माझे मिस्टर पण खूप छान, असं म्हणता येईल की ऑलराऊंडर आहेत, बोलकार आहे, स्मार्ट, हँडसम आणि सगळं सांभाळून घेतात. इतकं सगळं असताना तुम्ही चिडचिड का करता? कारण त्यांना टूर्स बिझनेसमुळे सारखं बाहेर जावं लागतं. काय करतात ते? प्रकाशनाचा आमचा व्यवसाय आहे त्यामुळे आणि सप्लायमुळे साठी करावं लागतं त्यांना. तर माझी ही कंप्लेंट असते की तुम्ही मला वेळ नाही देत, तुम्ही मला वेळ नाही नाही देत. तुम्हाला देतात. मग आता अजून काय घरात बसायचं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? त्यांचं असं आहे की ते असे दिसतात खूप रफ टफ आहे, बोलणार नाही जास्त काही उद्धट, पण घरी खूप फ्रेंडली नेचर आहे. मतलब वाटत नाही की हा व्यक्ती जो घराच्या बाहेर असा होता तो घरात एवढं बिंदास आणि फ्रेंडली आणि फ्रँक राहणार घरी, असं वाटत नाही. बघा अशा तुम्ही, कारण तुम्ही चांगल्या आहात म्हणून घरच्यांना तुम्ही चांगलं ठेवलेलं आहे. आणि जी काही भांडणं भडास आहे ती मैत्रिणीमध्ये पण तुमच्यापैकी किती जणांचे मिस्टर सांगतात की बाई जरा शांत राहा? कोण बोलतो तुमचे पण? काय म्हणतात? मी हो मतलब काय होतं की विषयाच्या विषय नित्य आणि विषयाच्या विषयांतर होऊन जाते नेहमी. ते इतकं म्हटलेलं ते खूप स्ट्रेच होऊन मग ते खूप जास्त होऊन जाते. ते असं म्हणतात बाई जरा शांत सोडू यार, काय हिला म्हणायचं. मग तेच येतात की हा ठीक आहे, शांत हो, रडू नको, तू तुझा झालं आता तेच समजा. रडू नको. कोण रडतं? मिस्टर नाही. अच्छा, तुमच्या बाबतीत काय होतं? माझ्याकडे तर तेच, मी म्हणजे थोडी आता आमच्या दोघांमध्ये झालं तर मी जास्त बोलते. तर ते म्हणतात की शांत हो, बस झाला आता, टॉपिक क्लोज कर. पण तुम्ही नाही करत, तुम्ही खेचत राहता. खेचत राहता तुम्ही. हे काय असतं? असं का करता तुम्ही? सांगा ना जरा आम्हाला, का असं वागतं? सर पण मला असं वाटतं की लाईफ मध्ये स्पाइस व्हायला पाहिजे. मतलब जास्त अगर गोड गोड राहणं मग डायबिटीज पण होऊ. स्पाइस व्हायला पाहिजे, पण तो तुमचा स्पाइक होतो खिळ्यासारखा. नाही पाणी केवढा टोचतो. फ्लेवर असतं, कधी खट्टा कधी तसंच. एकमेकींच्या घरी जातात सगळ्या जणी. एक इन्सिडेंट सांगायचं तुम्हाला. आमच्यासोबत असं झालं, बाई पण भारी पिक्चर बघायला आम्ही सगळ्यांनी झालं, रेडी झालो होतो. तिची पण खूप इच्छा होती प्रियंकाची, पण तिच्याकडे पाहुणे येणार आणि त्यांना नाही म्हणू शकत तर नाही. महिनी मस्त पावभाजीचा घाट घातला, सगळं केलं आणि वेळेवर ते पाहुणे पण नाही आले आणि पिक्चर पण गेला. पूर्ण मूड फोन केला की मी पावभाजी बनवली आहे इतकी छान आणि पाहुणे पण आले नाही, असं करा ना तुम्हीच या, आपण इथे मस्त एन्जॉय करू, पावभाजी खाऊ आणि मस्ती करू. मग त्याच्यानंतर आम्ही इतकी धमाल केली तिच्या घरी, चित्रपट बघितला, आम्हाला मजा आली. म्हणजे तुम्ही चित्रपट बघितला, घरी जाऊन पावभाजी खाल्ली. याला म्हणतात बाई पण भारी. आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागा? तसं तर सगळ्यांची क्षमा मागेल, पण खास करून माझ्या आई वडील आणि सासू सासऱ्यांचे, कारण कधी आपण नकळत त्यांना काहीही बोलून जातो, त्याबद्दल मी आपले खूप खूप क्षमा मागते. मला माफ करा. मी पण माझ्या पप्पांची क्षमा, कारण की ते आता इथे नाही आहे, ते कोविडमध्ये गेलेले. तर म्हणजे मी जेव्हा म्हणजे लग्नाच्या आधी एकदा खूप बोलली त्यांना, तर आज मला त्याचं कळत आहे की मी का बरं अशी बोलली. मी आज त्यांच्याशी क्षमा मागते पप्पा की मी खूप चुकीचं बोलले. पण त्यांचा आशीर्वाद आहे तुमच्यावर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा मला बोलायचं आहे तुमच्याशी.
माफ करा, मी तुम्हाला खूप दुखावलंय, पण तरी तुम्ही माझ्या सुखाचा विचार केला. नीरज सरांसोबत तुम्ही माझ्या लग्न लावून द्यायला तयार झालात. दादा, नीरज सर पण त्यांच्या आईचा विरोध डावलून माझ्याशी लग्न करायला तयार आहेत, पण मला हे मान्य नाहीये. दादा, हे असं कुणाचा विरोध पत्करून मला लग्न नाही करायचंय. जसं माझ्या लग्नासाठी माझ्या आईबाबांचा आशीर्वाद मला महत्वाचा आहे, तसं त्यांचा पण आशीर्वाद हवाच ना. निशी, तुझ्या विचारांचा आदर वाटतो मला, पण जी अट मॉमने समोर ठेवली ती मान्य आहे मला. दादा, बाळा, मला कोणाच्या आईंचा अपमान करायचा नाहीये, पण तुला त्यांचा स्वभाव माहिती आहे ना, ते तुला त्रास देऊ शकतात. निशी, अगो, त्यांच्या घरातलं वातावरण जरा शहरी आपल्यासारखं नाही. पण आई, नीरज सरांना तरी कुठे काय सोपं होतं. त्यांनी माझ्यासाठी खूप त्रास सोसलाय. या गावचं, या मातीचं होण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले, अग्निपरीक्षा दिली आहे, आणि आता माझी वेळ. मला पण अग्निपरीक्षा द्यायला हवी. मलाही विश्वासाच्या कसोटीवर उतरायला हवं. दादा, त्यावेळेस मला तुमचा मनापासून आशीर्वाद हवा होता, आणि मी म्हणून त्यावेळेस लग्न केलं नाही. मग नीरज सरांना पण त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद हवाच ना. जर त्यांनी मनापासून आशीर्वाद दिला नाही, तर मग या लग्नाला काय अर्थ आहे. दादा, मी त्यांचं मन नक्की जिंकेन. मला एक संधी द्या प्लीज. तुम्ही प्लीज काळजी करू नका, मी तिला कायम सपोर्ट करेन, लग्नाआधीही आणि लग्नानंतरही. दादा, मला एक संधी द्या प्लीज, प्लीज मला परवानगी द्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी, तू निर्धार केला असशील तर मी तुला अडवणार नाही, पण आपले संस्कार, आपली संस्कृती, त्याचा विसर पडू देऊ नकोस. तू निशिगंधा खोत आहेस हे विसरू नकोस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.
अरे नीरज, निशी, अब क्या देखती रहोगी? तुम्हें बिलीव नहीं हो रहा? अरे हमारी निशी आई है। मॉम, निशीच्या घरच्यांनी परवानगी दिली। तुम्हारी मॉम को तो लगा था कि शायद निशी नहीं आएगी, है ना मेघना? हो, वाटलं होतं, पण खरंच निशी तू आली, मला खूप 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 आनंद झालाय। खूप प्राऊड फील होतंय मला की माझ्या मुलाला अशी मुलगी मिळणार आहे जी त्याच्यासाठी काहीही करेल। अब क्या बातें ही करती रहोगी कि हमारे होने वाली बहू का स्वागत भी करोगी? हे बघ, ही मी अशी आहे, आनंदाच्या भरात मी विसरूनच गेले। तुम्ही थांबा हा, आत येऊ नका, मी आलेच। आई एम सो हैप्पी फॉर यू बोथ। ऋषि बेटा, इसे अपना ही घर समझना और कभी अपने आई बाबा की याद आए तो उनसे मिलकर जरूर आना। पण मी ती संधी देणारच नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ये बेटा, ये नमस्कार करते। निशी, चला। थांबा, इतकी काय घाई आहे? आलेच मी। डैड, मॉम का चल क्या रहा है? बेटा, तुम्हारी मॉम कब क्या कर बैठे इसका अंदाजा मुझे तो क्या, ऊपर वाले को भी नहीं होता होगा। यात पाय बुडव आणि गृहप्रवेश कर। मला माहिती आहे हे इथे होत नाही, पण आमच्याकडे हे असंच होतं। आता आमच्याकडचे रीतिरिवाज तुला शिकावे लागतील ना, त्याची ही सुरुवात। लेकिन मेघना, अपने यहाँ ये सब तो शादी के बाद होता है ना? हो, पण मला हे सगळं आत्ताच करायचंय। किती स्वप्न बघितली होती मी माझ्या सुनेची, अगदी तशीच मिळाली माझी सून। तुला सांगू साहिल, कधी एकदा माझी सून घरी येते असं झालं होतं मला, आणि आता मी लग्नापर्यंत थांबणार नाही। मला माझ्या सुनेसाठी जे काही करायचं ना, मी ते सगळं आत्ताच करणार आहे। नीरज, घरात घेऊन ये तिला।
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काकू काय झालं? हा बोला ना, काय झालं? काकू हिने नाही गेलं का? काकू कोणालाही घाबरण्याची गरज नाही. काय झालं? फ्रीज. झाली का बोलती बंद? आधी तर चुरू चुरू बोलत होतात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बेडकाने बैल होण्याची स्वप्न पाहूच नयेत. असो, तुम्हा बेडकानं कशी पायाखाली चिरडून टाकते ना मी, ते बघालच तुम्ही. डराव डराव करत बसाल नुसते. आणि राहिला प्रश्न आत्ता जे शोधत होतास त्याचा. काय म्हणता तुम्ही माणसं? शोधलं की देव पण सापडतो. नाही होणार आहे असं. तू बिंडोक असलास म्हणून तुझी बायकोही बिंडोक आहे असं जर वाटत असेल ना तुला, तर तो गैरसमज आहे तुझा. नाही होणार आहे असं. जा जाऊन सांग नेत्राला, काही मिळणार नाहीये तिला. जा.
आत्या, मला कळतंय तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. हे सगळंच वेदनादायी आहे तुमच्यासाठी. आत्या, त्या बहिणी आतापर्यंत जे जे केलंय ना, त्या सगळ्याचा बदला घेतल्याशिवाय आपण शांत नाही बसायचं. त्या विरोचकाने आपल्याला जेवढा त्रास दिलाय त्यापेक्षा जास्त त्रास होणार आहे त्याला. हे बघा, किमान आपल्याला एवढं तरी कळलं की मनोरमा आजीच्या अस्थी अजूनही विरोचकाकडे आहेत. आपण लवकरात लवकर त्या अस्थी शोधूया. ते तुम्ही नका त्रास करून घेऊ. आपल्याला असं घाबरून डगमगून नाही चालणार. मी म्हणाले ना, आपण लवकरात लवकर अस्थी शोधूया. अस्थी घरातच कुठेतरी असतील. काहीतरी गडबड आहे. म्हणजे काय झालं? म्हणजे रुपाली आपल्याला फसवते. तिने त्या अस्थी घरात ठेवल्याच नाहीयेत असं मला वाटतंय. कारण जर का अस्थी तिने घरातच ठेवल्या असत्या तर ती बेडरूमच्या बाहेर का ठेवेल? मी पूर्ण बेडरूम चेक केली, मला अस्थी कुठेही सापडल्या नाहीत. मग कुठे ठेवल्या असतील अस्थी तिने? आईने जिवंतपणी सुद्धा खूप भोगलंय आणि आता मेल्यानंतरही भोगतेच आहे. अजून किती सहन करायचं तिने? आता बस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं आणि आमच्या वंक्या डोंक्याचं कसं काय जुळलं म्हणायचं? कसं काय म्हणजे तुमच्यामुळेच नाही का? आमच्यामुळे काय दावा? अहो तसं नाही हो, इनडिरेक्टली. कसं? तुमच्या कंपनीच्या कामासाठी ओमकार बँकेत यायचा आणि तिथे नेमकी आमची गाठ भेट व्हायची. आणि तशी आधीची शाळेची ओळख तर होतीच ना आपली. भाऊजी तुम्हाला माहितीये का, त्याने मला बँकेतच प्रपोज केला सगळ्या स्टाफ समोर. हे माहित नव्हतं मला. वंक्या डोंक्यामध्ये एवढं डिरिंग? अहो डेअरिंग आहे म्हणून तर माझ्या बरोबर लग्न केलंय ना त्याने. पण भाऊजी प्रेम असतं ना तर माणूस कसलीही डेअरिंग करतो. आता तुमचंच बघा की, या वयात सुद्धा तुम्ही शाळेत जायची डेअरिंग केलीच ना. पण काय भाऊजी मला सांगा, ऍडमिशन कसं झालं? म्हणजे वहिनींनी फॉर्मवर सही कशी केली? लय लढ तरी केल्या त्या शाळेतल्या पोरांनी हाताशी घेतलो. इन्या बिन्या पोरं नाहीत का शाळेतली, ती परत तो क्लार्क त्याने घेतला हाताशी आणि ते केलं. मला राहून राहून वाईट कुठल्या गोष्टीच वाटते माहिती आहे. नाही म्हणलं तरी शेवटी मास्तरीन मैसनी गंडवूनच त्यांची सही घेतली. मला सांगा भाऊजी, तुम्ही फॉर्म घेऊन सरळ वहिनीकडे गेला असता तर त्यांनी सही केली असती? नसती केली. कन्फर्म नसती केली तर म्हणताना तरी एवढं सगळं नाटक केले. अहो म्हणजे जवळजवळ चौकशी आयोग बसवायचाच बाकी ठेवला होता मास्तरीत महिने इथं केबिन मध्ये. आणि सगळं निस्तरलं म्हणून नशीब. लय मॅटर हार्ड झाला असता आज. खरंच मजा येते मला, लय भारी वाटते माहितीये का. सकाळी शाळेची वेळ झाली, घड्याळाचा काटा असा सरकला का नाही, इकडे धाग 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 चालू होते. आमच्या आई साहेबांचा एवढा धाक असता तरी बी माझं एवढं धाकधाक होते. म्हणजे बघा की ती 10वीची पोरं ती बोर्डाची परीक्षा देतात का नाही फायनलची, त्यासनी कसं होत असेल टेन्शन ना, असं पाक डोसकं फुटाला, तसं माझं रोज होत. नाही आता रोज परीक्षा देताय
पण त्याचा रिझल्ट कधी लागणार? रिझल्टचं काय आता, हे आमच्या पेपर तपासणारीवर अवलंबून सगळं. बर ठीक आहे, आपण असं धरून चालू की तुम्ही बोर्डात पहिले आलात, म्हणजे वहिनींनी तुम्हाला माफ केलं. मग त्यांना घरी कधी घेऊन जाणार? भाऊजी अहो लग्न झालंय तुमचं, संसार आहे तुमचा, तो काय असा शाळेत सुरू ठेवणार आहे तुम्ही? अहो घरला काय आम्ही आज घेऊन जाऊ, पण आमचं झालंय कसं माहित आहे काय, सहन बी होत नाही आणि बोलता बी येत नाही. आई साहेबांनी शब्द देऊन ठेवलाय, मास्तरीन बाई त्या घरात नाहीत. तुम्हाला खरं सांगतो, ते घर खायला उठतंय माहिती, मला आता घरी जाऊ वाटत नाही. त्या घराची सगळी रयाच गेल्या, घरपणच गेल्या आमच्या घरात. घरात गेलंय वाट लागते अहो. ती कसं होते माहिती काय, आत्मा असतो की नाही, आत्मा, ती आत्मा समजा बसदिशी शरीरच सोडून गेलं तर कसं होईल? भाऊजी म्हणूनच विचारतीये, कधी घेऊन जाणार आहे तुम्ही वहिनींना घरी? अहो कधी घेऊन जाणार हे प्रश्नच नाही, कसं घेऊन जाणार हे प्रश्न आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या धड्यामध्ये काय काय घडलं? दीपकच्या बाबांनी त्यांच्या ऑफिसमध्ये सगळ्या कामांसाठी यंत्रांची नेमणूक केली आणि यामुळे दीपक घाबरलाय. दीपकला स्वप्नात असं दिसलं की सगळ्या यंत्रांनी बंड पुकारलंय आणि त्याच्या बाबांचं पण यंत्र झालंय. हे जेव्हा दीपकनं त्याच्या बाबांना सांगितलं तेव्हा त्याच्या बाबांनाही शहाणपण आलं. बाबांनी सगळ्या यंत्रांना काढून टाकलं आणि त्या जागी कामासाठी माणसांची नेमणूक केली. बरोबर ना? तर आता ह्या गोष्टीतून आपण काय बोध घेतला सांगा बरं, कोण सांगेल? हा विनय, तू सांग. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. अगदी बरोबर. म्हणजे ह्याचाच अर्थ असा होतो की माणूस दुसऱ्यावर विसंबला की त्याचा कार्यभाग बुडतो. बरोबर? बरोबर ना? कोण देऊ शकेल या प्रश्नाचं उत्तर? अधिपती सूर्यवंशी सांगा बघू, यंत्रात आणि माणसात सगळ्यात मोठा फरक कोणता? सोपं आहे तसं. यंत्र माणूस हाडामासाचा बनलेला असतोय, यंत्र लोखंडाचं धातूचं बनलेलं असते, वायरी बिरी असतात त्याच्यात. बरोबर. आणखी आणखी काय फरक आहे? आणखी माणसाला मन असतं, यंत्राला काय मन बिन नसते. बरोबर. पण सगळ्यात मोठा फरक तुम्ही विसरताय. काय अजून काय विसरालोय मी? काय नाही झालंच तर माणूस यंत्राला चालवतोय, यंत्र काय माणसाला चालवत नाही. बरोबर, पण पूर्णपणे बरोबर नाही. कारण काही माणसांकडे बघून असं वाटतं की त्या माणसात आणि यंत्रामध्ये काही फरकच नाहीये. कारण काही माणसं ही यंत्रांच्या आहारी जातात. यंत्र सांगतील तसंच वागू लागतात, तसाच विचार करू लागतात. कारण ते सगळ्यात मोठा फरक विसरतात. यंत्राकडे तेवढीच बुद्धी असते जेवढी माणसानं त्याला दिलेली असते, पण माणसाकडे स्वतःची स्वतंत्र बुद्धी असते. तो स्वतः विचार करू शकतो. बरोबर ना? माणूस स्वतःचा विचार करू शकतो, स्वतः अर्थ काढू शकतो. मग असं असताना माणूस कधी कधी यंत्रासारखा का वागतो? हे म्हणजे दुसऱ्याच एका माणसाकडे आपली सगळी बुद्धी सोपवून आपलं डोकं गहाण टाकून तो ती व्यक्ती सांगेल तसंच का वागू लागतो? ती व्यक्ती म्हणेल तीच पूर्व दिशा असं का वागतो? सगळे सांगत असतात की हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, असं करू नकोस, असं वागू नकोस, तरी तो का ऐकत नाही? का स्वतःचे अर्थ काढत नाही? का स्वतःहून विचार करत नाही? असं होतं ना काही माणसांचं. तुम्हाला काय वाटतं अधिपती? त्याला काहीतरी अनुभव असतोय ना, ज्या माणसाचा तो ऐकणार आहे त्याचा त्याच्यावर काहीतरी विश्वास असतोय, म्हणताना तो त्याचं सगळं ऐकतोय ना. बरोबर आहे. विश्वास ठेवणं हे माणसाचं एक वैशिष्ट्य आहेच, पण जर डोळे उघडे ठेवून विश्वास ठेवला तर तो माणसाचा गुण ठरतो. आणि डोळे झाकून विश्वास ठेवणं हा त्याचा दोष आहे अधिपती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.